हॅलो फ्रेंड्स, ऋतू अँड प्रियास फूड लाईफवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. तर अगदी हेल्दी इव्हनिंग आणि मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी सुद्धा सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे दही वडे. तर हे बनवण्यासाठी आपण उडदाची डाळ आणि थोडीशी मुगाची डाळ एक 3 ते 4 तास व्यवस्थित भिजून घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग नंतर ती आपण मिक्सरमध्ये अगदी बारीक करून घ्यायची. बारीक करताना त्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे. आता इथे आपण दही अगदी स्मूथ आणि क्रीमी बनवून घ्यायचे, व्यवस्थित फेटून घ्यायचं आणि मग त्यामध्ये आपल्या चवीनुसार साखर टाकायची. साखरेचं प्रमाण खूप जास्त ठेवायचं नाही आहे. थोडंसं दह्याचा आंबटपणा मोडेल इतपतच आपण त्यामध्ये साखर ॲड करायची. आता वाटलेली डाळ अगदी व्यवस्थित फेटून घ्यायची, जेणेकरून ती हलकी होईल आणि पाण्यामध्ये टाकल्यानंतर ती त्यावरती तरंगेल. ज्यावेळेस आपले पीठ हलकं होतं त्यावेळेस ते पाण्यात तरंगतं आणि मग समजायचं की आपले वडे अगदी छान होणार आहेत आणि आतपर्यंत ते व्यवस्थित तयार होतात, कच्चे राहत नाहीत. तर उडीद वडा बनवताना सुद्धा आपण ह्याच पद्धतीने चेक करून घ्यायचे. आता एकीकडे आपण तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचे आणि मग आपण आपल्या आवडीनुसार जेवढे लहान किंवा मोठे वडे हवेत तसे काढून घ्यायचे. व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचे, जेणेकरून ते आतपर्यंत व्यवस्थित शिजले जातील, कच्चे राहणार नाहीत. जेवढे ते चांगले होतील तेवढे त्याची टेस्ट अजून चांगली येते. व्यवस्थित परतून घ्यायचे. आता आपल्याला दही वडे करताना 2 प्रकारच्या चटण्यांचा आपण इथे वापर केलेला आहे. एक पुदिन्याची चटणी आणि चिंचेची चटणी. दोन्ही चटण्यांची रेसिपी जर हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अगदी सोप्या आहेत चटण्या करणं, पण चटणी आपल्याला सर्विंगसाठी कंपल्सरी आहे, त्यामुळे आपण ह्या चटण्या बनवून घेणार आहेत. झटपट होणाऱ्या अशा ह्या चटण्या आहेत. ह्या चटण्या आपण फ्रीजमध्ये एक 5 ते 10 दिवस आरामात स्टोअर करून ठेवू शकतो. टाईटबंद डब्यामध्ये स्टोअर करायचं आहे. आता इथे सर्विंगसाठी दही वड्याच्या प्लेटिंगमध्ये तुम्ही डाळिंबाच्या दाण्यांचाही वापर करू शकता. हवं असेल तर बारीक नायलॉन शेव भेटते, तिचाही वापर आपण इथे करू शकतो. जितकी सिंपल तुम्ही प्लेटिंग ठेवाल, खूप ॲडिशनल त्यामध्ये काही टाकलं नाही तर त्याची टेस्ट अजून छान राहील. ओरिजिनल आपल्या वड्यांची चव आपल्याला येत राहील खाताना. आता इथे सगळ्यात प्रथम ज्यावेळेस आपले सगळे वडे तळून होतील त्यावेळेस आपण ते थंड पाण्यामध्ये एक 10 मिनिटासाठी सोक करायला ठेवणार आहे, जेणेकरून ते खूप सॉफ्ट होतील आतपर्यंत. हे करण्यामागचं कारण की आपण ज्यावेळेस दही त्यामध्ये टाकू तर ते दही त्या वड्यांच्या आतपर्यंत जातं आणि मऊ होतात. तर ही प्रोसेस अजिबात स्किप करायची नाही आहे. वडे 10 ते 15 मिनटं थंड पाण्यामध्ये ठेवायचेत. आता सर्विंग करताना ज्यावेळेस आपण सर्व करणार आहे त्याच वेळेस आपण ह्यामध्ये दही ॲड करायचं आणि बाकीच्या गोष्टी ह्यामध्ये नंतर ॲड करायच्या. आता इथे थंड पाणी म्हणजे अगदी फ्रीजमधलं पाणी घेतलं तरीही चालेल आणि झाकून ठेवून एक 10 मिनटं आपण हे सोडून देणार आहे. नंतर आपण हे सगळे वडे पिळून काढून घेणार आहे. त्यातलं जे एक्सेसचं पाणी आहे ते आपण काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आता सर्विंगसाठी आपण इथे एका प्लेटमध्ये वडे ठेवून त्यावरती फेटलेलं दही टाकणार आहे आपण. आता दह्याचं प्रमाण आपले वडे बुडतील इथपर्यंत घ्यायचे आपल्याला. त्यावरती चिंचेची चटणी टाकायची आहे आणि नंतर आपण ह्यावरती पुदिन्याची चटणी टाकणार आहे. ह्या चटण्या आपण घरी सहज बनवू शकतो. नंतर चाट मसाला टाकायचा आहे. थोडंसं लाल तिखट आपण ह्यावरती टाकणार आहे. तर ह्या पद्धतीने आपले दही वडे तयार आहेत. नक्की सबस्क्राईब करा.